अध्याय 15. कवींद्र म्हणाला, शत्रूंनी मुशेखानास पुरंदर किल्ल्यावर लोळवले. तसेच त्याने इतर पुष्कळ सैन्यही पराक्रम करून मागे हटवले आणि फत्तेखान पराभव पाहून परत जवळ आला आहे हे ऐकून महमूद शहाला रात्रंदिवस चैन पडेना. तेव्हा फत्तेखानाच्या पराभवामुळे अंतकरणामध्ये दुःखी झालेला महमूद शाह आपल्या मनात पुढील प्रमाणे विचार करू लागला. अहो, रात्रंदिवस ज्यांचे आम्ही पालन केले ते हे क्षत्रिय मराठे अनुकूल काल येताच आम्हा यवनांचा नाश करीत आहेत. माझ्या आश्रयाने अधिक समृद्धी पाहून हा उन्मत्त झालेला साहसी शहाजी राजा माझी आज्ञा मानिनासा झाला आहे. या रागीटाने उघडपणे जोराचे युद्ध करून पंढरपुरापाशी रणदुल्ला खानास जिंकले. याने आपल्या मसलतीने मलिक अंबरास ताब्यात आणले आणि या उद्दामाने अरगळच्या राजास पराभूत केले. ज्याने पित्याप्रमाणे याचे पुष्कळ काळ परिपालन केले त्या निजामास सुद्धा या कपटी शहाजीने चांगलेच फसवले. कर्नाटकातील राजांनी माझा अंकितपणा सोडून देऊन ते याच्या मसलतीमुळे आपण त्यांच्या अंकित नाही असे जाहीर करीत आहेत. वारंवार बोलावलेले असताना सुद्धा हा जवळ आला नाही व यानेच आमचा जय संशयगर्तेत पाडला आहे. याने पूर्वी इब्राहिम शहास पदोपदी उपकृत केल्यामुळे त्याने सुद्धा संतुष्ट होऊन ह्या शहाजीस अत्युच्च पदावर स्थापन केले. याच कारणासाठी फार मार्ग सोडून वागणाऱ्या या शहाजीचे शेकडो अपराध मी रोजच्या रोज पोटातच घातले. पण अक्षम्य असे मोठे अपराध जेव्हा याचे माझ्या नजरेस आले तेव्हा त्यास पकडण्यासाठी मी मुस्तफा खानास हुकूम केला. नंतर ह्याला कैद केला असता याचे संभाजी व शिवाजी हे दोघे मुलगे उद्दाम होऊन मला बुडविण्याच्या इच्छेने युद्ध करीत आहेत. आपल्या पित्यासाठी संभाजीने तिकडे फराद खानाचा पराभव केला आणि इकडे शिवाजीने युद्धामध्ये फत्तेखानासही पळवून लावले. त्या विजयी संभाजीने तिकडे फरादाचा मोड केला नाही तर माझेच मन आज ह्याने भ्रम केले आहे केवढे मोठे त्याचे सामर्थ्य हे. ज्या शिवाजीच्या हातात आज सिंहगड व पुरंदर हे आहेत तो मज शत्रूबरोबर ताठा का बरे धरणार नाही. ज्या ठिकाणी हे भयंकर युद्ध झाले तो भयंकर मोठा पर्वत पुरंदरगड आम्हास हस्तगत करण्यास अतिशय कठीण आहे. या शहाजीने संभाजीस बंगळुरास ठेवले आहे व शिवाजीस पुरंदर गडावर ठेवले आहे. तेव्हा हा कसला आमच्या हातून पराभव पावतो. जर मी या संभाजी व शिवाजी यांच्या बापास सोडून दिले नाही तर मला माझ्या या समृद्ध संपत्तीवर तिलांजली सोडावी लागेल. कात टाकलेल्या सापाप्रमाणे ह्या शहाजीला जर मी सोडून द्यावे तर हा अपकारक मलाच अपकार कशावरून करणार नाही. याला सोडून द्यावे ही एक आणि सोडून देऊ नये ही दुसरी, अशा दोन्ही मसलतींपैकी पहिली माझ्या हिताची आहे. अपकारशील अशा या सापाचा क्रोध माझ्या युक्तिप्रभावाने पूर्ण निष्फळ होईल. मी माझ्या डोक्यावर त्याला सोडून देण्याचा हा उपकार करून ठेवीन, म्हणजे हा कुलीन व गुणग्राही शहाजी तो उपकार कधी विसरणार नाही. मनामध्ये असा पुष्कळ वेळ विचार करून चतुर आदिलशहाने आपल्या बुद्धिमान मंत्र्यांना ही मसलत सांगितली व त्यांना सुद्धा ही एकदम पटली. नंतर मंगल स्नान करून निर्मळ वस्त्रे व भूषणे धारण केलेल्या जणू काय खळ्यातून सुटलेल्या नवीन सूर्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या शहाजीस जवळ आणून त्याच्या मानास शोभेच्या जागी बसून व त्याचे सांत्वन करून महमूद शाह आनंदाने त्यास म्हणाला. महमूद शाह म्हणतो, माझ्या अजाणत्याच्या हातून जे काही झाले ते जाणून बुजून नव्हे असे समज. हे राजा, तुझ्यासारख्या जाणत्यास या जगात दुर्ज्ञेय असे काहीच नाही. मुस्तफा खानाने किंवा अफजल खानाने अत्यंत द्वेषाने जो काही लहान सहान अपराध केला असेल तो हे राजश्रेष्ठा माझाच समज. तुला पाहू इच्छिणाऱ्या मी ज्या तुझ्यासाठी पुष्कळ यत्न केले तो अत्यानंद मला आज झाला आहे. तुला झाला असो किंवा नसो. तुला मृदुवाक्य बोललो आहे, तुझी कैदेतून सुटका केली आहे. हे राजा, तू कुलीन आहेस तेव्हा माझे प्रिय करण्यास तत्पर राहा. थोर लोक अगदी लहानशा उपकारानेही संतुष्ट होऊन शेकडो अपकार विसरून जातात व लहानशा अपकारानेही खवळून जाऊन क्षुद्र मनाचे लोक हजारो उपकार विसरून जातात. दुर्जन लोक हजारो अपकार करो तरी पण सज्जन हजारो उपकार त्याच्यावर करतोच करतो. जे लोक दुसऱ्याने केलेले उपकार स्मरतात व आपले केलेले उपकार विसरून जातात तेच लोक सज्जनांचे मते स्मरणीय व कृतज्ञ असतात. जो राजा उपकार तत्पर असलेल्या लोकांवर उपकार करीत नाही त्याची विपुल संपत्ती ही स्वप्नात प्राप्त झालेल्या अमृताप्रमाणे असते. हे महाराजा, गर्वाचा पर्वत अशा तुझ्या धाकट्या पुत्रास उपदेश कर आणि तो माझा सिंहगड मला परत दे. सिंहगड घेण्याचा माझा निश्चय मला मुळीच सोडत नाही, मात्र माझ्या आज्ञेने पुरंदर शिवाजीस असू दे. त्याचप्रमाणे ज्या संभाजीकडून मोड होऊन फराद खानाने पलायन केले त्याने सुद्धा बंगळूर शहर मला नजराना म्हणून द्यावे.
श्रेष्ठ लोक सेवकांना क्षणोक्षणीच्या कार्यासाठीच नेमत असतात. त्यांनी जर ते केले नाही तर सेवकांच्या शीलरक्षणाचा हेतू काय? आपल्या कामासाठीच धनी सेवकाची नेमणूक करतो व आपल्या कामासाठीच सेवकही त्याची सेवा करतो. त्या दोघांपैकी एकाने जरी कर्तव्य केले नाही तरी दोघांचेही काम होत नाही. तृप्ती असल्याशिवाय पिण्यामध्ये मजा नाही व प्राण असल्याशिवाय शरीरास शोभा नाही. त्याप्रमाणे हे महाराजा, आपल्या धन्यास अनुसरल्याशिवाय सेवक शोभून दिसत नाही. फार काय सांगू, आता मी तुझा आणि तू माझा आहेस. आपले परस्परावलंबन हाच या लोकांचा आधार आहे. याप्रमाणे थोडक्या शब्दात पुष्कळ अर्थ भरलेले भाषण आदिलशहाने शहाजी राजास उद्देशून केले. विसंगत भाषण करणारा महमूद शाह जेव्हा हे व्यक्त करीत होता तेव्हा त्याचे उत्तर शहाजी आपल्या अर्धवट स्मिताने देत असे. मदोन्मत्त महमूद शास ती गडांची जोडी देणे म्हणजे आपल्या पायात बेडीच अडकून घेणे होय, असे तेव्हा त्या महाबुद्धिवान शहाजीस वाटले. नंतर कैदेतून सुटका झालेल्या व यथायोग्य सत्कार झालेल्या त्या शहाजीच्या वाड्याच्या दारात आदिलशहाने हत्ती घोडे बांधविले. तेव्हा ज्याप्रमाणे मेघ समूहाच्या पटलापासून जगदल्हादकारक चंद्राची मुक्तता व्हावी, त्याप्रमाणे जगास आनंद देणाऱ्या शहाजीची मोठ्या संकटातून सुटका झाली. कैदेतून सुटका झालेला तो सर्व लोकांचा बंधू शहाजी ग्रहणातून सुटलेल्या लोकबंधू सूर्याप्रमाणे अतिशय शोभून दिसू लागला. तो सुटता क्षणीच त्याने मोठे सैन्य जमा केले आणि त्याच्या उत्कृष्ट तेजाने सर्व पृथ्वी देदीप्यमान करून सोडली. मग बापाच्या अनुलंघनीय अशा आज्ञेने महाभाऊ संभाजीने बंगळूर शहर लगेच सोडून दिले. युद्ध करण्यास समर्थ असूनही शिवाजीने सर्वथा देण्यास अयोग्य असा सिंहगड आपल्या वडिलांप्रित्यर्थ देऊन टाकला. नंतर आपलासा मानून सुशब्दाने गौरव करून पदोपदी दिलेल्या नजराण्यांनी संतुष्ट करून आदिलशहाने पाठवलेला शहाजी मोठे सैन्य जमून शत्रूस जिंकण्यासाठी निघाला. या ठिकाणी 15वा अध्याय समाप्त झाला.